काय केलं तुम्ही प्रभाकर? काय केलं तुम्ही? साहेब, एवढ्याशा जागेसाठी करोडोची इन्व्हेस्टमेंट करणं आपल्या फायद्याचं नव्हतं असं वाटलं मला, म्हणून मी लिलावाचं एकदाच. राजे, आपण काळजी करू नका, आपण यातून काहीतरी मार्ग. म्हणे तुम्ही मध्ये बोलू नका. या गोष्टीला आमच्याकडनं कधीच माफी नाही, कधीच नाही. इथे प्रश्न फक्त जमीन लिलावात हरण्याचा नव्हता, राजे शिर्क्यांच्या प्रतिष्ठेचा लिलाव झाला इथे. तुम्हाला आम्ही राजे शिर्क्यांचं प्रतिनिधित्व करायला पाठवलं होतं. एकदा एखाद्या गोष्टीचं डील करा म्हटल्यानंतर तोंडाला येईल ती रक्कम सांगून डील व्हायला पाहिजे. फायदा का तोटा याचा विचार आम्ही करू, तुम्ही नाही. आणि इथे फायद्यापेक्षा सुद्धा राजे शिर्क्यांचं नावाचा प्रश्न होता. आमचं स्वप्न होतं, आमचं स्वप्न उभं करायचं होतं त्या जागेवर आम्हाला. या शहरातला सगळ्यात मोठा मल्टीप्लेक्स मॉल आणि त्यावर झळकणारं राजे शिर्क्यांचं नाव. पण ते स्वप्न तुम्ही धुळीस मिळवलंय प्रभाकर. या गोष्टीला कधीच माफी नाही, कधीच ही गोष्ट सहन करू शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? तर आज मी तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगणार आहे. काय ग देवताई, बातमी काय? मी बीएडला फर्स्ट आले ना ते दादू सांगणार आहे, आणि ह्या शाळेत मला शिक्षिकेची नोकरी मिळाल्याचं अनाऊन्स करणार आहेत दादू. देवताई, सॉलिड आहेस तू. तुला दादूंच्या मनातलं सगळं कसं कळतं ग? मग तर आनंदाची बातमी अशी आहे, नाही आज नको, उद्या सांगतो. बर सांगतो. तर आनंदाची बातमी ही आहे की आज आपल्या शाळेला म्हणजे स्वर्गीय हंबीरराव राजे शिर्के विद्या मंदिराला ज्युनियर कॉलेजची परवानगी मिळालेली आहे. आणि याचं सगळं श्रेय जातं आपल्या सर्व शिक्षकांना, शाळेतल्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि तुम्हासारख्या हुशार विद्यार्थ्यांना. तेव्हा आमच्या सगळ्याकडून तुम्हाला टाळ्या. उद्या एक वर्तमानपत्रात जाहिरात द्या की आपल्या शाळेसाठी फर्स्ट क्लास MA BEd शिक्षक पाहिजे. DV एवढ्यानं नाही भागणार. तर उमेदवार शिक्षणाबद्दल आस्था आणि कळकळ असणारा असला पाहिजे. थोडक्यात आपल्या देऊसारखा. काय देऊ? केंकरे होणार ना आमच्या शाळेत शिक्षिका? ओ केंकरे, वर्ग सुरू झालेत, निघा निघा. येऊ? हा काय दादू? मला आज उशीर होईल आणि तूही घरी जा. दादू भैया साहेब,
तुझ्याशी बोलतेय मी. काय तब्येत ठीक आहे ना? काय होणार आहे मला? विमान लँड करण्याच्या स्पीडने स्कूटी चालवत होतीस म्हणून म्हटलं. मी कशी बाईक चालवली ना तरी तुम्हाला प्रॉब्लेमच आहे. मला कुठे काय नीट जमतंय? हे तर मी म्हणायला पाहिजे. तुझं कसं सगळं परफेक्ट असतं, एकदम वेल प्लॅन. यू आर सो फोकस्ड इन लाईफ. या असं तुला वाटतं, दादूंना कुठे असं वाटतं? मी शिक्षिका होण्याच्या योग्यतेची नाही असं दादूंना वाटतं. देऊ अगं बाबा तुला नाही म्हणाले का? नाही नाही म्हणाले नाहीत, पण हो तरी कुठे म्हणतायत? बस झालं. एवढ्या छोट्याशा गोष्टीवरनं नाराज झालीस? छोटीशी गोष्ट? ही छोटीशी गोष्ट आहे? आयुष्यात पुढे आता मी काय करायचं हेच मला माहित नाहीये आणि ही छोटीशी गोष्ट? देऊ अगं एवढी कशाला काळजी करतेस? हे बघ बाबांच्या सगळं नक्की लक्षात असणार. एवढंच नाही तर त्यांनी तुझ्यासाठी मनात काहीतरी ठरवून सुद्धा ठेवलं असणार. अगं त्यांची लाडकी नातेस तू. तुझ्या मनातली इच्छा त्यांना नाही तर कोणाला माहित असणार. एक्झॅक्टली. युअर DVDs, आय मीन दामोदर विनायक देशमुख's फेवरेट नात. काही फेवरेट वगैरे नाही. आज शाळेमध्ये दादूंनी इकडच्या तिकडच्या सगळ्या गोष्टी केल्या, सगळ्या इम्पॉर्टंट अनाउन्समेंट्स केल्या, पण माझ्या अपॉइंटमेंट बद्दल काहीच नाही. काही नाही. आता मी ठरवलंय उद्यापर्यंत वाट बघायची. उद्यापर्यंत दादूंनी माझ्याबद्दल काही निर्णय घेतला नाही ना तर मी सरळ शाळेत जाणार आणि शिकवायला लागणार. हसू नका. आय एम सिरियस. अगं हो पण मी माँ, अरे तेरी ये बेटी इतनी इमोशनल क्यों है रे? असं वेडं असण्यापेक्षा इमोशनल असणं चांगलं. अरे ठीक है, हर जीनियस को दुनिया येड़ा ही कहती है, लेकिन जब आई येड़ा कहती है ना तो बहुत अच्छा लगता है. भैया साहेब तुम्ही काहीच कसं रिॲक्ट होत नाहीये? तर मी तुम्हाला पहिल्यापासून सांगत होतो ही असली दूरदृष्टी नसलेली माणसं आपल्याला आपल्या बिझनेससाठी नको. जे लोक आजच्या लाखाच्या फायद्यासाठी उद्याच्या करोडो रुपयांवर पाणी सोडतात ही असली माणसं आपल्याला हवेत आपल्या बिझनेससाठी. आणि भैया साहेब बिझनेससाठी माणुसकी कामाची नसते, असतो तो फक्त प्रॉफिट. या आपल्याला बिझनेस मध्ये प्रॉफिट मिळवून देण्यासाठी या प्रभाकर सारखी 56 माणसं मी अशी उभी करतो तुमच्या समोर. प्रभाकर सारखी प्रभाकर नाही. आदित्य राजे व्यवहारातल्या सगळ्या गोष्टी तुम्ही शिकलात, पण फॉरेनला शांत डोक्याने विचार करायला शिकायला मिळालं नाही असं दिसतंय. भैया साहेब तिकडे जे शिकून आलो ना मी त्याचा वापर तर इथे कुठे करता येतोय मला? हे बिझनेसचे डील जर आपण केलं असतं ना तर आपल्याला करोडो रुपयांचा फायदा झाला असता. आणि हे असं नुसतं शांतपणे विचार करून काय घडणार आहे का आयुष्यात? होईल. एक्साइटमेंट मधले निर्णय टाळले करोडोचं नुकसान होणार नाही, म्हणजे झालाच ना फायदा. नुकसान म्हणजे फायदा ही असली बेरीज वजाबाकीची गणित का मांडता तुम्ही भैया साहेब? बिकॉज मायनस मायनस इज ऑलवेज प्लस. वजा वजा फक्त अधिक होतं. भैया साहेब आय डोंट बिलीव्ह इन थिअरीज. दिस इज नॉट जस्ट अ थिअरी. व्यावहारिक दृष्टिकोन आहे तो तुम्हाला कळत नाही. अनुभवातनं मिळालेल्या गोष्टी आहेत या, कुठल्याही पुस्तकात मिळणार नाहीत. सो जस्ट टेक इट इझी. भैया साहेब आमच्याकडे अजिबात वेळ नाहीये. आमच्या डोक्यात सगळ्या गोष्टी तयार आहेत. कधी काय करायचं, कोणाला काय सांगायचं, कुठलं काम कुठल्या दिवशी करायचं, यासाठी लागणारा खर्च किती, या सगळ्या गोष्टींचा आराखडा आमच्या डोक्यात पक्का आहे.
पुढील काही वर्षात राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचं काय रूप असेल हे आमच्या डोळ्यासमोर अगदी स्पष्टपणे दिसतंय. भैयासाहेब, आजपर्यंत ज्या गोष्टी फक्त आमच्या विचारात होत्या त्या प्रत्यक्षात आलेल्या बघायच्या आम्हाला. त्यासाठी आपल्याजवळ आपल्या विश्वासाची, आपल्या जवळची माणसं लागतात. त्यांच्या खांद्यावर पालखी असते आपली. भैयासाहेब, पैसा फेकला की जीव देणारी माणसं सुद्धा विकत घेता येतात. पण एकदा वेळ निघून गेली की ती परत नाही आणता येत. त्यामुळे आपला निर्णय हा वेळेतच व्हायला हवा. निर्णय वेळेतच होतील, पण ती वेळ आम्ही ठरवू. रणवीर राजे शिर्के ठरवतील. ए देव, देव, तुझं ना त्या लाजाळूच्या रोपट्यासारखं आहे. ते कसं जरा कोणी स्पर्श केला की जातं कोमेजून, तसंच आहे तुझं. जरा कोणी दुखावलं झालं. असं करून कसं चालेल? ठीक आहे, खीर खा. अगं गोदा काकूने खास तुझ्यासाठी पाठवली आहे, घे. खीर खा, खीर खा. आयत्या खिरीवर तुटून पडलीस, त्यासाठी पैसे कमवायचं का नाही सुचत? आयतं बसून खायची सवय झालीये ना. किती दिवस बीएड बीएड नाचणार? 4 पैसे नको का कमवायला? अगं, ती नोकरी शोधतीच आहे अभिलाषा. हो, नोकरी मिळेलही, पण नोकरी करायची हिची इच्छा असायला हवी ना. श्राऊचा एक मित्र आहे, त्याचं मोठं स्टेशनरीचं दुकान आहे. ही काम करणार का तिथे? श्राऊने शब्द टाकला ना तर लगेच काम होईल. तिचा बेस्ट फ्रेंड आहे ना. पण तिनं बीएड केलंय. म्हणूनच म्हणते मी, स्टेशनरीच्या दुकानात. आता कुठेही काम करून 4 पैसेच कमवायचेत ना. खूप सहन केलं आम्ही. आता तरी स्वतःच स्वतः बघा. आम्हाला सुखाने जगू द्या. थांब थांब. बाईसाहेब, लय छान चित्र काढता तुम्ही. खरंच खूप जादू आहे तुमच्या हातात. मनात आणलंस ना तर तूही काढू शकशील छान चित्र. चला, थट्टा करता वय माझी. त्यापेक्षा स्वयंपाक बनवायला सांगा मला. हवा तेवढा बनवी, पण चित्रकला नाही जमणार. अगं, स्वयंपाकापेक्षा सोपं असतं चित्र काढणं. ओले बाळा, काय झालं? ओ लेलाच्या, काय झालं काय झालं काय झालं? झालं 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 झालं.
काय सांगत होते मी तुला स्वयंपाक करण्यापेक्षा सोपं असतं चित्रकला. म्हणजे स्वयंपाक करताना कसं तू नाजूक हाताने पोळ्या करतेस, वय तसंच चित्र काढताना नाजूक हाताने ब्रश धरायचा की झालं. बाईसाहेब, तुम्ही जर असंच इसकटून मला रोज थोडं थोडं शिकवलं ना तर मी अभि शिकीन चित्रकला. मग मी पहिल्यांदा कसलं चित्र काढीन सांगा बघू? कसलं? तोंडावर गोदडी घेऊन झोपलेल्या माणसाचं. म्हणजे माझा धनी. अगं दे ना खरं बोललं की टोचतं ना. माझ्या मुलीचं करिअर व्हायचंय, तिच्या मॉडेलिंगचा खर्च वाढेल. आता सगळे पैसे तुमच्यावर खर्च करून आम्ही काय हातात कटोरा घ्यायचं का? झालं, मुळू मुळू रडून सगळं वाहून न्यायचं त्याच्याबरोबर. कठीण आहे. मन घट्ट कर देऊ. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं आपण. तुझ्या वडिलांचं असं झाल्याचं कळल्यापासून मी सुद्धा सवय करून घेतली या सगळ्याची. दुसऱ्याच्या हातनं जेवायचं म्हटल्यावर त्याचे शिव्याशा पाय गिळून टाकायला लागतात घासाबरोबर. आई तू आधी डोळे पुस. मला नाही बघवत तुला असं रडताना. आज बाबा आपल्या बरोबर असते तर असं कोणी आपल्याला बोललं नसतं ना. पण तू काळजी करू नकोस आई. तू बघ, माझी एकदा नोकरी पक्की झाली ना की माझ्या हिमतीवर मी सगळं नीट करेन. कसले डोहाळे लागले ते तुम्हाला? दारिद्र्याचे? किती वेळा सांगितलं असं कोणालाही घरी बोलून बाजार मांडू नका म्हणून? अहो आम्ही इथे आहोत त्याचं भानही नाही तुम्हाला. राजे शिर्के घराण्याचा सूनबाई आहात तुम्ही. या घराच्या मर्यादा पाळा. रस्त्यावर रंगकाम करणाऱ्या कुणा ऐऱ्यागऱ्याच्या घरी नाही आहात तुम्ही.